सध्याच्या काळात भावकीमध्ये किरकोळ वादातून टोकाची भूमिका घेतलेले प्रसंग सोशल मीडियाच्या माध्यमातून वाचायला ऐकायला मिळतात। अनेक वेळा तर सख्खे भाऊ एकमेकांचे वैरी झालेलेही पाहायला मिळतात। अशीच एक घटना पनवेल शहरातील एका गावात घडली असून या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। पनवेलमध्ये राहणाऱ्या एका गावातील दोन सख्ख्या चुलत भावांनी किरकोळ वादातून हत्या केल्याची हृदय पिळवटणारी घटना घडली आहे। क्षुल्लक वाद एकमेकांमध्ये होते, मात्र भर दुपारी एका भावाने दुसऱ्या भावावर पाठीमागून सपासप वार करून हत्या केली। घरातील किरकोळ वाद, सतत दारू पिऊन अपमानास्पद बोलून शिवीगाळ करणे या त्रासाला कंटाळून पनवेलमधील एका व्यक्तीने आपल्या भावाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली असून पनवेल तालुका पोलिसांनी आरोपीला अटक करून ताब्यात घेतले आहे। मिळालेल्या माहितीनुसार पनवेल तालुका पोलीस हद्दीतील आनंद धनाजी पाटील वय वर्ष 32 आणि भरत पांडुरंग पाटील वय वर्ष 42 तालुका पनवेलमधील आहेत। हे दोघे नात्याने सख्खे चुलत भाऊ असून दोघांमध्ये अनेक वर्षांपासून परिवारातील किरकोळ वाद होता। यात आनंद पाटील हा भरत यास प्रत्येक वेळी कोणत्या ना कोणत्या कारणाने त्याला अपमानास्पद बोलणे, शिवीगाळ करणे, दारूसाठी पैसे मागणे अशा प्रकारचा त्रास देत होता। मात्र एक दिवस डोक्यात राग धरून दुपारच्या वेळी राकेश गुरव यांच्या डेअरी समोरून भरत हा आपली रिक्षा घेऊन जात असताना आनंद पाटील याने अडवले। भर रस्त्यात भरत पाटीलकडे दारूसाठी पैसे मागितले। अपमानास्पद बोलून शिवीगाळ केल्याने भरत याचा राग अनावर झाला। भरतने घरातील कोयता आणून आनंद पाटील याच्या मानेवर, गळ्यावर, चेहऱ्यावर तसे हातावर सपासप वार केले। यात आनंद यांचा मृत्यू झाला। याबाबत माहिती मिळताच पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहाय्यक आयुक्त अशोक राजपूत, पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली। आरोपी भरत पाटील याला पोलिसांनी अटक केली असून पनवेल तालुका पोलीस पुढील तपास करत आहेत।